नमस्कार. प्रत्येक अडथळा ही आपल्याला सुवर्ण संधी असते. एक राजा असतो आणि तो राजा एका मध्य रस्त्यामध्ये एक मोठा धोंडा ठेवतो आणि आडबाजूला उभं राहून बघत असतो की हा धोंडा कोण बाजूला काढेल. पण प्रत्येक जण त्या रस्त्याने जो जाणारा येणारा असतो तो दगडाबद्दल बघत असतो, त्याच्यामध्ये बघत असतो, त्याच्याबद्दल बोलत असतो, पण तो धोंडा काही बाजूला करत नव्हता. आणि शेवटी एक असा शेतकरी त्या रस्त्याने जात असतो आणि त्या शेतकऱ्याला असं वाटलं की हा धोंडा खूप मध्ये आहे, कोणाला अडथळा होऊ शकतो, म्हणून आपण तो बाजूला करावा. म्हणून डोक्यावरची जी पाटी असते भाजीची ती खाली ठेवतो आणि तो महत्प्रयासाने एवढा मोठा धोंडा खूप कष्ट करून जोर लावून तो बाजूला करतो. आणि तो बाजूला केल्यानंतर त्या धोंड्याखाली एक बटवा असतो आणि त्या बटव्यामध्ये सोन्याच्या मोहरा असतात आणि एक चिठ्ठी असते की ती चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं असतं की जो कोणी हा धोंडा बाजूला करेल त्याला बक्षीस म्हणून ह्या मोहरा मिळतील. बघा मंडळी, आपल्या आयुष्यात सुद्धा असे मोठे आपत्तींचे धोंडे येत असतात, पण आपण त्याच्या बाजूने जातो, दुसरा मार्ग काढतो, पण ती अडचण काही बाजूला करत नाही. म्हणजेच प्रत्येक अडथळा ही आपल्यासाठी संधी आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला नक्कीच यश प्राप्ती होते. धन्यवाद.